सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स येत होते. सर, जिल्हा न्यायालय मध्ये कनिष्ठ लिपिक या पदासाठी जी मराठी टायपिंग घेतली जाते आणि इंग्रजीची टायपिंग घेतली जाते, त्यामध्ये किमान किती लाईनी, किती ओळी आपल्याला दिले जातात, त्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम या चॅनलची लिंक दिलेली आहे. त्याच्यावर जाऊन आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आवश्यक असलेली माहिती, साधन, PDF किंवा JPG मध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो, सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओला. मित्रांनो, सर्वात अगोदर एक गोष्ट क्लिअर करून घ्या. परीक्षा ही 2 प्रकारची घेतली जाते. त्याच्यामध्ये नंबर 1 असतं ऑफलाईन आणि नंबर 2 असते ऑनलाईन. आता ऑनलाईन आणि ऑफलाईन यामधला फरक समजून घ्या. ज्यावेळेस परीक्षा ही ऑफलाईन घ्यायची असते, त्यावेळेस आपल्याला एक पॅसेज हार्ड कॉपी दिली जाते आणि ती हार्ड कॉपी आपल्याला कॉम्प्युटरवरती टाइप करायची असते बघून. आणि दुसरी गोष्ट ऑनलाईन म्हणजे कॉम्प्युटरवरतीच स्क्रीनवरतीच पॅराग्राफ दिला जातो आणि तो पॅराग्राफ आपल्याला वरती बघून खाली टाइप करायचं असते. हे झाले टायपिंगचे 2 प्रकार. मित्रांनो, इंग्रजी टायपिंगमध्ये कमीत कमी किती लाईनी, किती ओळी दिलेल्या असतात, त्याची आपली 40ची स्पीड होईल. आपण प्रत्यक्ष पुराव्यासहित पाहणार आहोत. मित्रांनो, या अगोदर प्रिंटिंग प्रेस नाशिकमध्ये एक्झाम झाली होती. त्या एक्झाममध्ये सुद्धा 10 मिनिटाचीच टायपिंग होती आणि इंग्रजी 40ची स्पीड येणे आवश्यक होते. तर त्याची आपण जे काही त्या विद्यार्थ्यांना 2 प्रिंट दिल्या होत्या. एक त्यांनी स्वतः ठेवली आणि एक विद्यार्थ्यांना दिली. तर त्यांच्याकडूनच आपण एक प्रिंट घेतलेली आहे आणि त्यांनी किती ओळी टाइप केल्या आणि तो विद्यार्थी पास झाला, हे आपण प्रत्यक्षामध्ये पाहू. तर मित्रांनो, प्रत्यक्षामध्ये स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता टायपिंग स्टेट इव्हॅल्युएशन शीट, म्हणजे त्या विद्यार्थ्यांची ही शीट आहे की ज्याने टायपिंग केलेली आहे आणि त्या टायपिंगमध्ये तो पास झालेला आहे आणि त्याची ही जेवढे काही लाईनी दिसत आहे ते 41ची स्पीड त्याची आलेली आहे. तर सर्वात अगोदर पाहूत आपण कशा पद्धतीने असते. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, त्याचा रोल नंबर आहे, कॅन्डिडेट नेम असतो, टेस्ट टायमिंग ड्युरेशन 10 मिनिटाचा आहे. ओके, पॅसेज नंबर देखील आहे, टेस्ट लँग्वेज कोणती, इंग्लिश, टेस्ट डेट, त्याची एक्झाम झाली होती 18/6/2023, टेस्ट स्टार्ट टाइम 10:07 AM आणि एंड झालेला आहे 10:17 AM, म्हणजे करेक्ट 10 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. आणि त्या 10 मिनिटामध्ये त्या विद्यार्थ्यांनी किती लाईन पॅसेज टाइप केलं, हे तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. मित्रांनो, ह्या सर्व लाईनी मोजल्या असता अशा आपल्या लक्षात येते की ह्या ठिकाणी सर्व लाईनी ही 26 ते 27 लाईनी आहेत. तर या विद्यार्थ्याने जेव्हा टाइप केलं होतं 26 ते 27 लाईनी, त्याची स्पीड आली होती 41ची आणि तो ह्या एक्झाममध्ये पात्र देखील झालेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्याला देखील टाइप करायचं असेल 40ची स्पीड येण्यासाठी, तर 26 ते 27 लाईनी आपल्याला मारणं अत्यंत आवश्यकच आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस इंग्रजी टायपिंगची तयारी करता, त्यावेळेस तुम्हाला 27 लाईनी 10 मिनिटाच्या आतमध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच प्रकारे तुम्हाला टायपिंगची प्रॅक्टिस करायची आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती 100% आवडली असेल. तुम्हाला टायपिंग करण्यासाठी एक अंदाज येऊन गेला असेल की किती ओळी आपल्याला 40ची स्पीड येण्यासाठी टाइप करावी लागेल आणि कशा पद्धतीने टायपिंगची प्रॅक्टिस करावी लागेल.